अचल, ते अचल काय तात्या? अरे ते आजचं कुलकर्ण्यांचं स्थळ त्यात नाकारण्यासारखं काय होतं? मला नाही पटली मुलगी. अरे न पटायला काय झालं? मुलगी तर दिसायला अगदी छान होती, तुला आणि आपल्या घरात अगदी शोभेल अशी होती. मग न पटायला काय झालंय? काय तिला सारे पत्ते खेळता येत नव्हते. अचल, अरे हे काय खूळ घेऊन बसलायस तू डोक्यात? नुसते पत्ते पत्ते आणि पत्ते. आता पत्ते येत नाही हे काय नकाराचं कारण झालं का हो? आणि या पत्त्याच्या नादापायी तू कितीतरी गुणवान मुली नाकारल्यास रे. असं नाही कसं होणार तुझं? हा पत्त्याचा नाद सोडून लवकर लग्न कर रे. आता हिचं पण वय झालंय, झेपत नाही हिला. आणि तुझं पण लग्नाचं वय उलटून चाललंय. तात्या तुम्ही काही म्हणा, मुलगी शिकलेली असो किंवा नसो, दिसायला कशीही असू दे, पण तिला पत्ते खेळता यायलाच पाहिजे. ज्या मुलीला पत्ते खेळता येत ना त्या मुलीचा पत्ता कट. अहो किती वाजले हो? 6 वाजले. म्हणजे अजून येईलच आता इतक्यात. अहो इकडे या ना. काय? अहो या ना लवकर. त्या आपल्या शेजारी पेंगेस मुली येणार होत्या ना, त्या आलेल्या दिसतायत. या ना त्यांना बघायला. आता या वयात मुली म्हणून काय करू मी आता? कप्पाळ तुमचं डोक्याचं एवढं टक्कल झालंय आणि म्हणे मुली बघून काय करू. अहो तुमच्यासाठी नाही, आपल्या आजूसाठी या आता लवकर. आणि येताना चष्मा बरोबर घेऊन या, नाहीतच म्हणाल लांबचं दिसत नाहीये म्हणून. ती गुलाबी ड्रेस वाली आहे ना, ती कशी वाटते हो आपल्या आजच्यासाठी? छान आहे, नाव पण छान आहे, नेहा. आणि खेळाची पण आवड दिसते हो. मग उद्या जायचं का आपण विचारायला आजच्यासाठी? थांबा, अशा ओळून जाऊ नका. या मुलीला प्रत्येक खेळता येतात की नाही बघायला पाहिजे, नाहीतर या मुलीचा पण पत्कट व्हायचा. हो ना. सॉरी हा. दोघे नमस्कार, मी तात्या पाचपुते आणि माझी मिसेस मालती. आम्ही इथे शेजारी राहतो. नव्याने कोण राहायला आलाय? या ना आत या. माझं नाव नेहा. हो, ते कालच कळलं आम्हाला. तुम्ही खाली खेळत होतात तेव्हा. अच्छा, खेळाची खूप आवड दिसतीये. हो, मला खेळ खूप आवडतात. म्हणजे आलाही आमचा खेळ अगदी रंगात आला असताना कुणीतरी मध्ये आडवा आलं म्हणून नंतर अजून कितीतरी वेळ खेळत बसलो असतो. अहो, आमचा मुलगा होता अचल. अय्या हो, फारच स्मार्ट दिसतो तुमचा मुलगा. पाया पडल्या तुमच्या. पाणी पाणी घ्या ना. अगं तो पण लग्नाचा आहे, त्याच्यासाठी स्थळ बघतोय आम्ही. बर तुम्ही मला आवड जाऊ म्हणू नका, अगं म्हणाला तरी चालेल. बर तू मगाशी म्हणली खेळाची खूप आवड आहे म्हणून. हो, मग पत्ते पण आवडत असतील ना तुला? पत्ते? शी, पत्ते
आज नको, परत येऊ केव्हा तरी. हा चला. म्हणजे पण नक्की या हा. हो. आणि हो तुमच्या मुलाला अचू आय मीन अजयला हाय हाय सांगा. चला. नक्की या. परवाची पथकात झाला नाही का? हो ना, केवढ्या अपेक्षेने गेलो होतो, पण मुलीला सध्या पत्ते खेळता येत नाही. या हल्लीच्या मुलींना नुसतं ते कॉम्प्युटर गेम्स नाही तर चॅटिंग फॅटिंग. पत्ते शिकायला काय होतं यांना? तर शाळेमध्ये ना एक विषय ठेवला पाहिजे, पत्ते कसे खेळावे. खरंय तुझं. तशी नेहा मुलगी पण छान वाटली मला. आणि मला तर वाटते तिला सुद्धा आपल्या आचरणमध्ये थोडासा इंटरेस्ट निर्माण झालेला आहे. हो ना, मलाही तसंच वाटते. बघा जरा कोण आलंय. कोण नेहा? या ती 100 वर्ष आयुष्य तुला पुरी. आत्ताच तुझी आठवण काढली होती. हो का? पण कशाबद्दल? तसं काही नाही, सहजच. हो ओके मग ठीक आहे. अचल आहे घरी? अगं तो बाहेर गेलाय कुठे. अच्छा मग मी निघते आता. नेहा थांब जरा. काही विशेष काम होतं का अचानकडं? नाही म्हणजे मला काहीतरी प्रेमाप्रेमाची बांधणं वाटते म्हणून. नाही तसं काही नाहीये. अगं नाही काय म्हणतीये, तुझ्या चेहऱ्यावरनच दिसतंय आमच्या अचलच्या प्रेमात पडलीस ना तू. म्हणजे हो. पण मला हे कळत नाहीये की त्याला हे समजतंय का. गेले 8 दिवस मी त्याला भेटण्याचा प्रयत्न करते पण काही उपयोगच होत नाहीये हो. म्हणून मग आज त्याला भेटायला इथे आले. अगं परवा आम्ही दोघं आलो होतो ना, ते अचलसाठी तुला विचारायलाच आलो होतो. पण अचलची फार विचित्र वाटे ग. त्याला पत्ते खेळता येणाऱ्या मुलीशीच लग्न करायचे. आणि तू तर म्हणली पत्ते मला अजिबात येत नाही म्हणून. मग आलो आम्ही परत. सासू तसा विश्वामित्रच आहे. बापरे, म्हणजे संपलंच आता सगळं. कशी निराश होतो तुझा आचरवर करत नाही. हो पहिल्या क्षणीच तो मला आवडला होता. मला त्याची सारखी आठवण येते. सांगा ना मी काय करू. मला एक कल्पना सुचली. या इकडे. तर मग ठरल्याप्रमाणे उद्या दुपारी 4:30 वाजता आमच्या घरी ये. उद्या आजच्याला सुट्टीच आहे ना? हो. पण जमेल का हे? प्रयत्न करूया आपण. बघूया आमच्या विश्वामित्रावर या मेनकेचा काही प्रभाव पडतो का ते. अहो 4:30 वाजत चालले, जायचंय ना आपल्याला. चला. अच्छा आम्ही जरा बाहेर जाऊन. बर. तू घरातच आहेस ना? म्हणजे आम्ही येईपर्यंत तू घरातच थांब. हो आहे मी घरातच. पण तुम्ही कुठे चाललाय? अरे माझा मित्र तो वशा, त्याचा वाढदिवस आहे, त्याच्याकडे चाललो. त्याच्या वाढदिवसात तुम्ही आत्ताच गेलो होतात ना मागच्या आठवड्यात. अरे गेल्या आठवड्यात त्यांनी गेल्या वर्षीचा वाढदिवस साजरा केला आणि आज ते या वर्षीचा करणार. हो की नाही? हो हो. चला चला. हाय हॅलो.
तुम्ही? माझं नाव नेहा, इथेच तुमच्या शेजारी राहायला आले. हा, तरी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. या ना. परवा नाही का तुम्ही आमच्या खेळात धडकलात मला? किती मस्त वाटलं होतं मला तेव्हा. ओके, ते तुम्ही होत असलोय. किती जोरात धडकलात. पडला असता तर हातपाय मोडला असता. काय एक खेळ करतात अंधळी कोशिंबीर, बघून नाही घेत आहे. बरं बोला, काय काम आहे? मला की नाही पत्ते खेळायला शिकायचे आणि मी असं ऐकलंय की ह्या एरियात ना तुम्ही खूप छान पत्ते खेळता. मला तुमच्याकडूनच पत्ते खेळायला शिकायचे. शिकवाल ना? शिकवा ना. हो, शिकवतो ना. कधीपासून करूया सुरुवात? हे काय, अगदी आत्तापासून मी एकदम तयार आहे. चला काढा तुमचे. अहो पत्ते. हो, काढतो ना. मग पत्ते. पत्ते हे बघ, पत्त्यांमध्ये 4 रंग असतात. हा इस्पिक, हा खिलवर, हा चौकट आणि हा बदाम. बदाम म्हणजे हार्ट, म्हणजे दिल. हो ना? मला हा बदाम खूप आवडला. हे बघ, पत्ते कायम असे पिसून घ्यायचे असतात. कसे? हे असे. मला शिकव ना. पीस. काय? किस? कुठे किस? किस नाही, पीस पीस. पीस. पण कसे? हे असे. हाताला करून शिकवा ना, म्हणजे कसं नीट समजेल. हे असे. असा क्लास बस. मग पुढची पानं कधी उघडायची? काय? आय मीन पुढचे पत्ते कधी शिकवाल? उद्या. उद्या चालेल ना? हो चालेल. आता आज आपण 7-8 खेळणार आहोत. यात 15-15 पानं वाटायची असतात. ज्याचे 8 असतील त्यांनी हुकूम करायचा. हुकूम? आता हुकूम कसला? नुसता इशारा चालेल. इशारो इशारो में दिल लेने वाले, बताइए हुनर तूने सीखा कहां से. चुप. या इशाऱ्याने यात हुकूमच असतो. या ज्याचे जास्त हात होतील ना तो दुसऱ्याचे हात ओढतो. त्याला ओढाओढी म्हणतात. आता ती मी तुला उद्या शिकवतो. हे अर्चन, आपण उद्याचा क्लास घराऐवजी बागेत घेऊया का? ओके चालेल. उद्या संध्याकाळपासून बागेत भेटू. मी पत्ते आणि छत्री घेऊन येतो. छत्री? छत्री कशाला? बागेत गर्दी असते ना. मग आडोशाला बरी आहे. येणार जाण्याचं लक्ष जात नाही. फार छान आयडिया हा तुझी. राजा, माझा राजा. राणी, माझी राणी. ए, मी इथे हात लावू? नको, इथे नको. इथे, हा इथे हात लाव. ए, मी इथे हात लावते ना. मी जिथे हात लावायला सांगितलंय ना तिथेच लाव. बर बाबा, इथे हात लावते. आता बरं वाटलं ना तुला? येस. तू म्हणजे ना हट्टी आहेस अगदी. ए, तू मला हातांची ओढाओढी शिकवणार होतास ना? हो, पण आता आज नको. काय रे, तू म्हणाला होतास आज शिकवणार म्हणून हातांची ओढाओढी. ते काही नाही, आत्ता म्हणजे आत्ताच शिकवायचं. आणि दुसरं कोण आहे इथे? आपण दोघेच तर आहोत. हे घे, ओढ माझा हात. ओढ ना. आत्ताच नको. तुला पण जरा खेळायची चांगली प्रॅक्टिस होते ना. आत्ता शिकव हातांची ओढाओढी. तू बोलला होतास काल शिकवणार म्हणून. आणि दुसरं कोण आहे इथे? आपण दोघेच तर आहोत. चल, ओढ माझा हात. माझा हात झाला. हे बघ, माझा एकटा. अच्छा, आपण दुसरं काहीतरी खेळूया. मला ना खूप बोर होतंय. ओके, मग आता मी तुला रमी शिकवतो. ह्यात ना हुकूम नसतो पण जोकर असतो. आणि या जोड्यांना आणि सिक्वेन्सला खूप महत्व आहे.
मग कुठपर्यंत गेली गाडी? आमचा बदामचा राजा या बदामच्या राणीच्या प्रेमात पडला की नाही? छे, आमची मजल बदामसात पर्यंतच गेली. अचल तुला फक्त पत्त्यांवरच प्रेम आहे. तो माझ्या प्रेमाचं चॅलेंज स्वीकारेल की नाही याचं काही जजमेंटच लागत नाहीये. माझी अवस्था ती झोपून त्या झाडवासारखी झाली. मेंढी कुठची पोटच्या पोट चढवले, पण अजून त्याच्या प्रेमाची उब मला नाही मिळत आहे. निदान 7-8 वेळा तरी माझं प्रेम त्याच्याकडे व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्याकडून काही सिग्नलच नाही. आता मला विकास सावकारच खेळायला लागणार आहे बहुतेक. काय सांगतेस? आता मलाच काहीतरी करायला पाहिजे. ऑपरेशन रमी, मी तुला सांगेनच काय करायचं ते. अरे अचल, नेहा काय मस्त पत्ते खेळायला लागली अरे. तुझ्या शिकवणीचा तुला चांगलाच उपयोग करायला दिसतोय. काही येत नाही तुला पत्ते खेळतात. अरे काहीतरी काय बोलतोस? कालच हरवलं तिने यांना आणि तुला पण हरवेल ती. काही बोलू नका, मला कसली हरवते ती? अरे काय नाही म्हणतोस? बघ एकदा खेळून तू हरतोस की नाही ते. ती मला हरवणं शक्य नाही. ठीक आहे, मग तुझी आणि तिच्याकडे एक रमीची मॅच लावूया आणि जर तू हरलास ना तर तुला नेहाशी लग्न करावं लागेल. आहे का बोल? आणि जर मी जिंकलो तर? अरे हे म्हणतात तर होऊन जाऊन दे ना एखादी मॅच. का घाबरतोयस तू? ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तर होऊन जाऊ दे एक मॅच. ठरवतो तर मग येत्या रविवारी दुपारी ठीक 4 वाजता आपल्याच घरी रमीची मॅच ठरवतो. ऑपरेशन रमी, आचल वर्सेस नेहा. बघूया काय होत आहे ते. नेहा, येत्या रविवारी दुपारी ठीक 4 वाजता आमच्या घरी मी तुझी आचल बरोबर एक रमीची मॅच ठेवलेली आहे आणि ही मॅच तुला जिंकायची ते बघ. काय? अहो पण मी कशी जिंकू शकेन? मला तर काही येत नाही ना रमी खेळता. तुम्ही ही मॅच रद्द करा बस. नेहा, तुला ही मॅच खेळावीच लागेल ना. अगं अचलवर प्रेम आहे ना तुझं, पण मी एवढं धाडस करायला हवं. पण नाही, आता मागे हटू नको, तू मॅच खेळ. आणि बघ नेहा, ही मॅच जिंकण्यासाठी आम्ही तुला सगळी मदत करू. कशी ते मी सांगतो, तू फक्त हो म्हण. अगं पण इतके सगळेजण सांगतात ना तुला, ऐक ना, इतका काय विचार करतेस? हे बघ, तू जर ही मॅच जिंकली ना तर आजच्या हुकुमाची राणी होशील. विचार करा तू. ठीक आहे, मी तयार आहे. आता कसं? या इकडे सांगतो काय प्लॅन काढायचा ते. चला आपण मॅच सुरू करूया आणि पत्ते वाट.
काय पान आलंय तात्या. आता एक पान आले की आपली रमी लागणारच. असेल तर एक मिनिट जरा इकडे येतं का हो? हे पत्त्यांचं नाव कसं सोडवायचं हे मला जमत नाहीये. इकडे या ना जरा. थांबा जरा, माझी रमी लागत आलीये. तो गेम काय हो, तुम्हीच जिंकणार. तुमच्याशिवाय मला मदत कोण करणार? या ना हो लवकर प्लीज. असं काय करता, या ना. 2 मिनिटं आलो. घ्या, सुटला गेम. थँक्यू. लागली माझी रमी. हा प्युअर सिक्वेन्स, हाय सिक्वेन्स, हाय सिक्वेन्स आणि हाय सिक्वेन्स. नेहा जिंकलीस तू. काँग्रेस. आणि बघ तुला सांगितलं होतं ना की तुला हरवलं म्हणून. आता तुला नेहाशी लग्न करावंच लागेल. अचल, आता पत्त्यातल्या राणीचा विचार सोडून दे आणि नेहाला उपमाची राणी करायचा विचार कर. काय? ठीक आहे, मलाही नेहा पसंत आहे. Zooby dooby zooby dooby pam pam, zooby dooby param pam, zooby dooby nache kyun pagal.